आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. शेअरिंग मला करायचं? हो, शेअरिंग करायची, पण सुरुवात कुठून करू तेच कळत नाहीये. मी सर्वप्रथम तर थँक्यू, ज्या सिच्युएशन मध्ये होते त्या सिच्युएशनला करणार. त्यानंतर थँक्यू ज्यांच्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत पोहोचले त्यासाठी. म्हणजे अक्षरशः मी रडत सुरुवात केली, पण आता ते रडणं आणि आताचं रडणं यात खूप जमीन आसमानचा फरक आहे मॅम. आताची जी डोळ्यातून अश्रू येतात ना, ते फक्त आनंदाश्रू असतात. आरोग्यापासून, मानसिक त्रासापासून, फॅमिली रिलेशन्स, ह्या सर्व त्रासातून अक्षरशः असं एवढं रिलॅक्स वाटत आहे, एवढं रिलॅक्स वाटत आहे की मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. शारीरिक त्रास, माझा वाताचा त्रास गेला, माझा पिरियडचा त्रास इतक्या वर्षापासूनचा की मी सर्व दवाखाने वगैरे करून थकले तरी कमी झाला नव्हता. आज तो मला कधी पिरियड येतो आणि कधी जातो कळत नाही. वाताचा त्रास पण खूप वर्षापासून होता माझा. म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मला वाताचा त्रास होता. म्हणजे मी तिसरी चौथी मध्ये असेल तेव्हापासून माझ्या पायाला गोळे यायचे. आज अक्षरशः 1-1.5 महिन्यामध्ये मला इतका फरक जाणवतोय माझ्या स्वतःमध्ये की मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. आणि माझ्यासोबत माझ्या छोट्या मुलाला पण तो त्रास होता. तो रात्रीचा दचकून उठायचा, त्याला रडायचा, वचकायचा, बडबड करायचा. मी आता थोडं 8-15 दिवसात ऑब्झर्व केलंय की हे असं हे गेलं कुठं. मी त्याच्यासाठी केलं काही नाही, त्याच्यासाठी एकच केलं की मी त्याला रेकीचं पाणी देत आले. त्याला जसं लूज मोशन लागलं ना तेव्हापासून मी त्याला रेकीचं पाणी द्यायला लागले. तर तो अधून 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 मधून मला मागतो, मम्मी मला गोडवालं पाणी दे तुझं. गोड पाणी म्हणतोय तो त्याला. आणि मला ते पाणी दे म्हणतो. आणि त्याच्यातला फरक असा जाणवला मॅम, की तो रात्री उठायचा आणि इतका रडायचा की तो काही केलं थांबत नव्हता. त्याचं रडणं थांबून गेलं, त्याचे पायाचे जे गोळे यायचे ते थांबून गेले. दिवसभर खेळत असतो, दिवसभर उभा असतो, पण त्याला काहीच त्रास नाही होते आता. मी किती तो एक वर्षाचा दोन आहे? तास जरी खेळला तर 4 वर्षाचा आहे. हं, मला खूप जण बोलले की तू त्याची ट्रीटमेंट कर म्हणून. हं, त्याचा जो त्रास होता, मी रात्र झोपायची नाही मॅम. 7-8 महिन्यापासून, तो 7-8 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला हा त्रास चालू झाला होता. हं, तर अक्षरशः आता 1-1.5 महिना, आता मी 15 दिवस झाले जास्त ऑब्झर्व केलं की हं. त्रास कुठं गेला मलाच कळालं नाही. खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मॅम ती. मला माझे रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कल सगळे म्हणत होते की तू त्याची ट्रीटमेंट कर, कारण तो फक्त 4 वर्षाचा आहे. तुझा त्रास तुझ्याकडून सहन होत नाही, तू तो एवढासा आहे त्याच्याकडून काय सहन होत असेल. पण आज मला रिझल्ट दिसला मॅम. मी घ्यायला आली होती एक, पण घेऊन खूप खूप मोठं घेऊन चाललेली आहे. चालली म्हणजे मी जाणार नाही, मी तुमच्यासोबत कंटिन्यू राहणार आहे. आणि राहिला विषय मेडिटेशन, मेडिटेशन तर असं वाटतं की करतच राहावं, संपूच नाही ते. सकाळी मी 2 वेळा, संध्याकाळी पण करते. कधी कधी वेळ असला तर दुपारी पण बसते मी. खूप सुंदर. आतापर्यंत खूप थर्ड सुंदर. रेकीचे माझे 30च्या वरती मेडिटेशन होऊन गेले. आणि अगोदरचे पण मी खूप, सेकंड रेकीचे पण 25 पर्यंत केले. मला या मेडिटेशन मधून एक, जे हार्ट मध्ये जो हॅपीनेस असतो ना, तो इतका अलॉट असं वाटत आहे की तो इथून कुठून आला असेल इतका सारा. म्हणजे थोडस उदासी येते, नाराजी येते कधी कधी, आणि ती क्षणार्धात निघून जाते, कळते नाही कुठे गेली. आणि घरातलं वातावरण तर इतकं चेंज झालेलं आहे की खूपच. जिथं मला अपेक्षा नव्हती की या सिच्युएशन मध्ये समोरची व्यक्ती माझ्यासोबत अशी वागेल, तिथं सगळं विरुद्ध होते. विरुद्ध म्हणजे चांगलं होते. मुलांमधला फरक आणि मिस्टरांमधला फरक, माझ्या घरातलं जे वातावरण आहे तो असं चिडीमिडीचं झालेलं आहे. थोडीशी चिडचिड, स्ट्रेस राहायचा, चिंता राहायची. आहे थोडासा तो इकॉनॉमिकल प्रॉब्लेम, पण तो स्ट्रेसच निघून गेलेला आहे. होईल सगळं असं एक ते स्वतः म्हणताय आणि मी पण म्हणते. हं. म्हणजे यामध्ये एक एक मी विश्वास तयार झालेला आहे. आवर्जून मनीषाच्या वतीने सगळ्यांना परत परत विचारेल, सर्वांच्या वतीने मनीषाला, की मनीषा, आपण डायरोडिंग केलं होतं. खरंच मनीषा खूप रडत होती आणि मी म्हटलं, की "नाही, काही करा पण फक्त ऊर्जेला जोडा." आणि त्या ऊर्जेला जोडण्यासाठी एक कमिटमेंट होती, की "ठीक आहे, मी व्हिडिओ सुरू करणार नाही. नाही तर नाही." हो ना मनीषा? नाही तर नाही. तुम्ही हो, हो. म्हणसाल तसं, "मॅडम मी कोणासमोर शेअरिंग करू शकणार नाही." नाही तर नाही. आता मनीषा स्वतःहून प्रत्येक शेअरिंगला तयार असतात. बरोबर ना?
हो मॅम. येस. हो अनेक मॅम. सगळ्या गोष्टी होत्या. असते ती परिस्थिती, असते ते मनाची स्थिती किंवा असतात ते अनेक भीती. सगळे बंधनं. त्याला वाटत असते तेव्हा आपण ते करू शकत नाही आणि त्या सगळ्या गोष्टीला मान्य करून मनीषासोबत, ऊर्जेसोबत जुडायला मनीषाला फक्त म्हटलं, की तुम्ही बसा. काही असो फक्त बसा. ओके. एवढा विश्वास ठेवा येस मॅम. आणि तुम्ही विश्वास ठेवला. येस मॅम. विश्वास आहे मॅम आणि कंटिन्यू राहणार. आणि मी कंटिन्यू म्हणजे जेव्हा शक्य होईल माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी मेडिटेशन कधीच नाही सोडणार. खरंच नाही सोडणार मी. नाही, कारण सोडायचंच नाही. मेडिटेशनमध्ये सर्व प्रकारचा जो हॅपीनेस आहे तो मेडिटेशन पासूनच मिळतो आपल्याला. कारण एकाग्रता जोपर्यंत आपली स्वतःची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकीचं सगळं भौतिक जेही आकर्षण आहे, जेही आपल्याला खुशी देणाऱ्या गोष्टी आहेत, त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आकर्षण आहे आपण स्वतः. पण स्वतः. हे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे मॅम आणि आपल्यासाठी. कोण बदललं? मनीषा. आजूबाजूचे लोकं बदलले, की आपण बदललो ऊर्जेसोबत जुडल्यामुळे? नाही, आपण बदललो. मी स्वतः बदलले मॅम. हां. रेकी माझा शिकत राग, असताना मी माझी मुलं दुसऱ्यामध्ये स्वतः बदल बोलतायत घडवून मॅम मला. आणूच शकत नाही. मी माझ्यामध्ये बदल घडवणार, आपोआप माझ्या बाहेरचं जग बदलणार. येस मॅम. स्वतः मला मुलं म्हणतायत, "मम्मी तू किती रागवायची, तू काहीच बोलत नाही, एवढी सारी मस्ती करतोय, एवढा सारा त्रास देतोय. तू फक्त बघत राहते" म्हणते मला. बघत राहते आणि हसते. मलाच त्याचं हसायला येते, की हा मी रागवायची तेव्हा त्याला चीड यायची. "मम्मी किती रागवते गं तू, किती रागवते?" आणि आता मी फक्त हसून बघत राहते त्यांना. तर ते जे आता खेडीमेडीचं वातावरण आहे ते हवं-हवंसं वाटत आहे. तेव्हा मी चिडचिड करायची त्यांच्या त्या वागण्यावर, त्यांच्या भांडणावर. आता मी त्याच्यामध्ये आनंद शोधते मॅम, की नाही हे दिवस परत नाही येणार. बाळ काही परत मोठे नाही होणार ते छोट्या-मोठ्या कुरबुरीसाठी. आहे ना? हो, हो. हो. परत छोटे नाही होणार ते. मी माझ्या दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या अपेक्षांसाठी हे सुख गमावत होती मॅम. कारण हे सुख परत नाही मिळणार. खरंच नाही मिळणार मॅम. थँक यू. खूप थँक यू सो मच. खूप छान. खूप धन्यवाद. मला असं वाटतं काहीतरी अरुणाच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू होतं, मनीषाताई बोलत असताना. हो ना? काय सुरू होतं अरुणा? माईक, माईक. छान हां, बोलल्या त्या. हां. छान बोलल्या म्हणजे माझ्या मनात पण असंच होतं, की त्या ह्या ऊर्जेसोबत आपण कायम राहणार आहे आणि म्हणजे आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे हे तुमच्यासोबत. म्हणजे तुम्ही आम्ही तुमच्यासोबत कायम जुळलेले असणार आहे. हेच म्हणायचं होतं मला. हे आपण म्हणजे प्राण आहे आमच्यासाठी आता इथून पुढं. इथून पुढं आमच्यासाठी हे प्राण आहे, की मेडिटेशन म्हणजे आम्हाला पाहिजेच असं आहे. आणि असं बिंदोक राहा. मन भरून येते मॅम. माझा शब्द आहे सगळ्यांना, कधीही कोणाचं मेडिटेशन बंद केलं जाणार नाही. आपलं ॲप बंद असो किंवा नसो, एखाद्या वेळेस जर का ॲपही बंद झालं, तरी तुम्ही संपर्क करावा. काहीतरी व्यवस्था करूया आपण, पण मेडिटेशन पासून कोणालाच कधीच दूर केलं जाणार नाही. ओके. माझ्या ह्याच्याने तर जोपर्यंत तुम्हाला सगळे व्हिडिओज, सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात, तोपर्यंत मी पुरवणार. ओके. आतापर्यंत कोणाचंच मेडिटेशन बंद केलं नाही आणि तुमचंही नाही होणार. ओके. थँक यू, धन्यवाद थँक यू, मॅडम थँक तुमचे. यू. खूप धन्यवाद. हातवाढ बसते सगळ्यांना. मॅडम बरंच राहिले अजून सांगायचं.